सिन्नर तालुक्यातील मुसळगाव गुळवंज या रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेबाबत आता सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झाली असून सिन्नर शिर्डी महामार्गाचे सुरू असलेल्या कामासाठी लागणारे मटेरियल हे मुसळगाव गुळवंज रस्त्याने वाहतूक केली जात असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्वरित संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसीलला देण्यात आले। सध्या सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग व सिन्नर शिर्डी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यासाठी लागणारी खडी, मुरुम आदी कच्चा माल हा तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाहतूक होते आणि तीही अवजड अशा 10 टायर डंपरने वाहतूक होते। म्हणूनच क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने या ग्रामीण भागातील रस्त्यावरून जात असल्याने तालुक्यातील असंख्य रस्ते हे खराब व मोठमोठ्या खड्ड्यांनी निकृष्ट झाले आहे। त्यामुळे या रस्त्यांवरून छोटे छोटे वाहनांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे। काही जणांना तर अपघातांना सामोरे जावे लागत आहे। सर्वात जास्त मुसळगाव गुळवंज या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने या रस्त्याबाबत सिन्नर तालुका मनसेही आक्रमक झाली आहे। म्हणूनच त्यांनी सिन्नर तहसीलला निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत त्वरित रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप केदार, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे, गुळवंज शाखाध्यक्ष किशोर काकड, दौलत गोसावी, विष्णू सांगळे, राहुल कातकाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं की मुसळगाव जो सिन्नर रस्ता आहे नीलकमलच्या साईडचा गुळवंज रस्ता, तो गुळवंजला कनेक्ट असतो। गुळवंज तो मुसळगावला आणि तिथून नंतर सिन्नरला येत असतो। या रस्त्याची इतकी बिकट दुरावस्था झाली, एकदम अक्षरशः चाळणी झालेली। त्या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं आणि रिक्वेस्ट केली तहसीलदार साहेबांना की हा जेडपीच्या अंतर्गत येत असेल, पंचायत समितीच्या अंतर्गत येत असेल किंवा PWDच्या अंतर्गत येत असेल, त्यांना आम्हाला हंबल रिक्वेस्ट अशी केली की या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती होणं गरजेचं आहे। कारण या रस्त्याने दळणवळणाचं साधन आहे, गुळवंजला कनेक्ट रस्ता आहे, वयोवृद्ध लोक आहे, शेतकरी आहे, मालगाड्या जात आहे, दुसरी गोष्ट शाळकरी मुलं आहे, यांची बिकट गैरसोय झाल्यामुळे त्या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती होणं गरजेचं आहे। आणि असं न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। कारण सिन्नर शिर्डीचा रोड एक्सपेंड होतोय, तो एक्सटेन्शन होतोय, त्याच्या ज्या मोठमोठ्या डंपरच्या गाड्या आहेत त्यासुद्धा त्या रस्त्याने जात आहे। त्या जड गाड्यांमुळे त्या रस्त्याची दुरावस्था झालेली, तो ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्यासाठी आज आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, काही महाराष्ट्र सैनिक वगैरे या ठिकाणी निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण सिन्नर तालुक्याचे जे रस्ते, आज तुम्ही कोणता रस्ता बघितला, खेडोपडी एवढे सुंदर रस्ते होते, परंतु या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी या कॉन्ट्रॅक्टदारांना जे प्रशासनानं अधिकार म्हणजे यांच्यावर वचक नाही ठेवली। हे कोणत्या प्रकारे वाहतूक करताना कुठल्याही प्रकारची लोकांना गैरसोय होईल या दृष्टीने ते कुठलाही विचार करीत नाही। ते मनमानी कारभारांना या ठिकाणी डंपर घेऊन आपल्या रस्त्याची जे चांगल्या पद्धतीचे जे रस्ते होते त्याची सगळी चाळण केलेली। म्हणून आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे, लवकरात या सिन्नर तालुक्यातील संपूर्ण रस्ते सुखमय हो एवढी त्यांना आम्ही विनंती केली। तसेच जर हे रस्ते लवकर दुरुस्त नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी मी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर शहर तालुका पदाधिकारी मन सैनिक यांच्या वतीने आज तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। सिन्नर शहरात तसेच ग्रामीण भागात सगळेच रस्ते फुटलेले आहेत, त्याची चाळण झालेली आहे, तेथे अनेक अपघातही घडलेले आहेत, काही लोकांचा जीवही तिथे त्यांना गमवावा लागलेला आहे। हे सर्व रस्ते हे खराब जे झाले हे समृद्धी महामार्गाच्या कामामुळे झालेले आहे। त्यांचे जे डंपर चालतात ते वाहतूक करतात, तर आमचं सरकारला, प्रशासनाला एकच निवेदन आहे की हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा। कारण पावसाळा तर चालूच राहणार आहे, पाऊस पडतच राहणार आहे, पाऊस संपेल तेव्हा संपेल, परंतु या पावसामुळे ते खड्डे दिसत नाही, त्यामुळे स्लिप होतात गाड्या, चिखल तिथे जमा होतो, तिथे मुरुम टाकलेला आहे, पण माती टाकलेली आहे, कोणत्याही प्रकारचं चांगलं काम तिथे करण्यात आलेलं नाही आहे। आमची एवढीच विनंती आहे, लवकरात लवकर हे काम करा, अन्यथा एकही डंपर आणि एकही समृद्धी महामार्गाचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर पूर्ण होऊन देणार नाही। जर आमच्या सिन्नर तालुकावासियांना जर त्रास होत असेल तर ते काम कोणत्याही प्रकारे सिन्नर तालुक्यात होणार नाही, ही प्रशासनाला एक नम्र विनंती।